मागील व्हिडिओमध्ये आपल्याला माहित आहे की दुसरा प्रकरण अभ्यासत होतो ज्याचं नाव आहे युरोपीय वसाहतवाद। प्रामुख्याने या प्रकरणातील आपण तिसरा मुद्दा सुरू केलेला होता युरोपीय वसाहतवाद। त्या अंतर्गत आपण त्यातला तिसरा उपमुद्दा सुरू केलेला होता, म्हणजे तिसऱ्या मुद्द्यातला तिसरा उपमुद्दा आपण अभ्यासत होतो, तो म्हणजे आशिया खंडातील वसाहतवाद। आणि या आशिया खंडातील वसाहतवाद मधला म्यानमार हा जो देश आहे किंवा बर्मा ज्याला आपण म्हटलेलं होतं त्यालाच दुसरं नाव ब्रह्मदेश असंही होतं। या ब्रह्मदेशातील ब्रिटिशांचं वर्चस्व कशा पद्धतीनं निर्माण झालं, तिथं कशा पद्धतीनं वसाहती ब्रिटिशांनी प्रस्थापित केल्या, एकूण 3 ब्राह्मी युद्ध आपण ब्रिटिशांनी बर्मा या देशासोबत केलेली मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली होती। यानंतर पुढचा जो मुद्दा आपल्याला या मुद्द्यातला अभ्यासायचा आहे उपमुद्दा पुढचा, तो म्हणजे नेपाळ। आशिया खंडातील नेपाळ देशातील ब्रिटिशांचं वसाहतीकरण कशा पद्धतीने घडून आलं, हा मुद्दा या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे। प्रामुख्याने नेपाळ हा देश हिमालयाच्या कुशीत वसलेला देश त्या ठिकाणी होता, एक छोटंसं राष्ट्र त्या ठिकाणी हिमालयाच्या कुशीत वसलेलं त्या ठिकाणी होतं। प्रामुख्याने सुरुवातीच्या काळात ब्रिटिशांनी आपले प्रतिनिधी नेपाळ या देशात पाठवले होते, परंतु या ब्रिटिश प्रतिनिधींना फारसा प्रतिसाद नेपाळ सरकारकडून मिळाला नाही आणि त्यामुळं ब्रिटिशांनी स्वतःचं वर्चस्व नेपाळ देशावर प्रस्थापित करण्यासाठी नेपाळसोबत 2 प्रकारची युद्ध केली। 2 युद्ध त्या ठिकाणी घडून आली। इथं सविस्तर असं ब्राह्मी युद्ध आपण अभ्यासलेत मागच्या म्यानमार देशासंबंधी, पहिलं ब्राह्मी युद्ध, दुसरं ब्राह्मी युद्ध, तिसरं ब्राह्मी युद्ध, तसं इथे जी 2 युद्ध नेपाळसोबत केली अशी सुट्टी युद्ध या ठिकाणी आपल्याला दिली नाही। शॉर्टमध्ये हा मुद्दा नेपाळ देशासंबंधी आपल्याला दिलाय। तर इंग्रज आणि नेपाळ यांची 2 युद्ध झाली, त्यामध्ये नेपाळची फौज जर पाहिली आपण युद्ध होत असताना तर ती 10 ते 12 हजारांची फौज होती आणि इंग्रजांची फौज जर आपण पाहिली तर 30 हजाराच्या पुढं इंग्रजांची फौज त्या ठिकाणी होती। पण असं असलं म्हणजे इथं तुम्ही विरोधाभास लक्षात घ्या, जवळपास नेपाळच्या फौजेच्या तुलनेत ब्रिटिशांची फौज ही दुपटीपेक्षाही जास्त होती आणि ब्रिटिशांच्या बाबतीत ब्रिटिशांचं सैन्य हे कवायती दर्जाचं असायचं, त्यांना लष्करी प्रशिक्षण मिळालेलं असायचं। त्या ठिकाणी तैनाती फौज वेलस्लीनं जी सुरू केलेली होती, युद्ध नीतीमध्ये ब्रिटिश हा देश त्या काळात अग्रेसर होताच आणि त्यामुळं नेपाळच्या सैन्याशी तुलना करता ब्रिटिशांचं जे सैन्य होतं त्यावेळी ते दुपटीपेक्षाही जास्त होतं। साहजिकच ब्रिटिशांचं वर्चस्व या युद्धात निर्माण होणं स्वाभाविक होतं, पण असं असलं तरी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नेपाळ सैन्याची सरशी किंवा त्यांचं जे वर्चस्व आहे ते सुरुवातीच्या टप्प्यात तरी या युद्धात त्या ठिकाणी दिसून आलं। प्रामुख्याने नेपाळी सैन्यांनी ब्रिटिशांच्या फौजांना अक्षरशः जेरीस आणलेलं होतं, पण असं असलं तरी शेवटी पराभव मात्र नेपाळी फौजांनाच त्या ठिकाणी पत्करावा लागला। या युद्धाचे परिणाम जर आपण पाहिले तर प्रामुख्याने इंग्रजांनी 1816 मध्ये नेपाळचा मकवानपूर या ठिकाणी पूर्णपणे पराभव केला आणि पराभव झाल्यानंतर या उभय राष्ट्रामध्ये नेपाळ आणि इंग्लंड या 2 राष्ट्रामध्ये जो तह झाला, या तहानुसार इंग्रजांनी तराई, कुमाऊ, गढवाल हे जे प्रदेश आहेत नेपाळचे, ते प्रदेश ब्रिटिशांनी स्वतःच्या ताब्यात घेतले। त्यासोबत ब्रिटिशांची जी राजधानी होती काठमांडू या ठिकाणी ब्रिटिशांनी स्वतःचा रेसिडेंट त्या ठिकाणी नेमला। रेसिडेंट नेमणं काय प्रकारे हे मागच्या व्हिडिओत पण मी सांगितलेलं होतं की ब्रिटिशांनी जिथं जिथं स्वतःचा रेसिडेंट नेमला तिथल्या राज्यकर्त्याचं स्वातंत्र्य धोक्यात आलेलं होतं, कारण जे निर्णय त्या ठिकाणचे राज्यकर्ते घ्यायचे ते निर्णय जर ब्रिटिशांसाठी फॉर असतील, ब्रिटिशांसाठी योग्य असतील तर रेसिडेंट त्या ठिकाणी त्यांना मंजुरी द्यायचा आणि जर ब्रिटिशांसाठी ते त्रासदायक ठरणारे असतील तर रेसिडेंट त्या ठिकाणी त्या निर्णयाला मंजुरी देत नसायचा। या पद्धतीने एक प्रकारे नेपाळचं जे स्वातंत्र्य आहे ते पूर्णपणे ब्रिटिशांच्या अंकित त्या ठिकाणी आलेलं होतं। प्रामुख्याने 1923 मध्ये इंग्रजांनी नेपाळच्या सार्वभौमत्वाला मान्यता दिलेली होती। अशा पद्धतीनं नेपाळचं वसाहतीकरण येईल। इथं आपल्यासमोर एक नकाशा दिलाय नेपाळचा, हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे जे राष्ट्र आहे, इकडं बाजूला डाव्या बाजूला तुम्हाला भारताचा नकाशा त्या ठिकाणी दिसेल आणि इथं रंगीत
स्वतः देश नेपाळ तुम्हाला या ठिकाणी दिसेल बघा. इथं हा जो भाग आहे तो पूर्णपणे रंगीत भाग नेपाळचा आहे. याच्यामध्ये काठमांडू ही त्या नेपाळची राजधानीचं शहर देखील नकाशात दाखवलेलं आहे. या पद्धतीनं या नेपाळवर ब्रिटिशांनी स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं. यानंतर आशिया खंडातील पुढचं जे राज्य स्वरूपात आहे, खरं तर भारताचा आत्ताचं एक महत्त्वाचं घटक राज्य आहे ते सिक्कीम असं त्याचं नाव. या सिक्कीमवर ब्रिटिशांनी कशा पद्धतीनं स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं किंवा स्वतःच्या वसाहती त्या ठिकाणी प्रस्थापित केल्या, हा पुढचा उपमुद्दा आशिया खंडातील मुख्य मुद्द्यात आपल्याला अभ्यासायचा आहे. प्रामुख्याने भारताच्या आसपासच्या प्रदेशावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं हे ब्रिटिशांचं उद्दिष्ट होतं. यापूर्वी एक आपण उद्दिष्ट महत्त्वाचं पाहिलं ब्रिटिशांच्या बाबतीत की एक आर्थिक स्वार्थ साधणं, दोन मार्गाने तो एक कच्चा मालाची उपलब्धता ज्या ठिकाणी होईल, नैसर्गिक साधन संपत्तीने युक्त असं ठिकाण जे असेल तिथं आपल्या वसाहती प्रस्थापित करायच्या, तेच ठिकाण व्यापारी बाजारपेठ म्हणून त्या ठिकाणी अधिग्रहित करायचं, हा एक उद्देश ब्रिटिशांचा असायचा. आणि दुसरा उद्देश त्यांचा त्या ठिकाणी त्यांच्या एकूण वसाहतवादी विचारसरणीचा असायचा, तो म्हणजे इतर युरोपियन राष्ट्र जे त्या देशाकडं आकर्षिले जातील त्यांच्या वसाहतींना, त्यांच्या साम्राज्यवादाला पायबंद घालायचा. हे दोन प्रमुख उद्दिष्ट आपण यापूर्वी पण पाहिलेत. हे उद्दिष्ट पाहत असताना इथं जे मूळ उद्दिष्ट दिले, भारताच्या आजूबाजूला जे असलेले प्रदेश आहेत, सिक्कीम हे भारताला जोडून आलेला प्रदेश त्या ठिकाणी आहे, तर त्या आजूबाजूला असलेल्या प्रदेशावर आपलं वर्चस्व प्रस्थापित ठेवणं किंवा प्रस्थापित करणं हे ब्रिटिशांचं उद्दिष्ट होतं. का? त्याचं कारण पुन्हा त्या दोन कारणात आपल्या लक्षात येईल, जे आपण यापूर्वी अभ्यासलंय. परत त्याचं कारण एक आर्थिक साम्राज्यवाद प्रस्थापित करणं, आणि या आजूबाजूच्या प्रदेशावर जर आपलं वर्चस्व असेल तर इतर जे युरोपीय राष्ट्र आहेत ते सहजासहजी भारतासारख्या महत्त्वाच्या वसाहतीवर, ब्रिटिशांची खूप मोठी वसाहत होती भारत म्हणजे, तर त्या वसाहतीवर इतर युरोपीय राष्ट्राचं आक्रमण सहजासहजी होणार नाही, ही खरी ब्रिटिशांची त्या ठिकाणी नीती होती. या अनुषंगाने सिक्कीमवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला. या सिक्कीमचं स्थान जर आपण पाहिलं, भौगोलिक स्थान नेमकं कुठं आहे, तर भारताच्या उत्तर सीमेवर भूटान, बंगाल, नेपाळ आणि तिबेट या छोट्या छोट्या देशांनी वेढलेलं जे छोटं राज्य आहे त्यालाच सिक्कीम असं नाव त्या ठिकाणी आहे, किंवा तेच सिक्कीम राज्य त्या ठिकाणी आहे. पुढं नकाशात दाखवलं जाईल तुम्हाला. 1815 मध्ये सिक्कीमच्या राजाने दार्जिलिंग भोवतालचा जो तो ब्रिटिशांकडे सुपूर्द केलेला होता. म्हणजे इथं काही ब्रिटिशांना खूप मोठे प्रयत्न करावे लागले सिक्कीम प्रांत अधिग्रहित करण्यासाठी. जसं म्यानमारसोबत 3 ब्राह्मी युद्ध झाले किंवा नेपाळसोबत देखील ब्रिटिशांनी युद्ध केलं, तसे इथं खूप युद्धाची गरज ब्रिटिशांना पडली नाही. त्या ठिकाणी जो दार्जिलिंगचा राजा होता त्यानं ब्रिटिशांकडं सिक्कीमचा जो काही प्रदेश आहे तो 1815 मध्ये सुपूर्द केलेला होता. सहजासहजी सिक्कीम राज्यकर्त्यांना हार मानली, त्यामुळे त्या बदल्यात राजाला, सिक्कीमच्या राजाला ब्रिटिशांकडून वार्षिक तनखा त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला होता. त्यानंतर पुढं जसं ब्रिटिशांचं साम्राज्यवादी धोरण वाढत गेलं त्या अनुषंगाने लॉर्ड डलहौसी यानं सैन्य पाठवून सिक्कीमचा आणखी काही प्रदेश ताब्यात घेतला. त्यामुळं सिक्कीम इंग्रज व्यापाऱ्यांसाठी त्या ठिकाणी खुलं झालं. या पद्धतीनं सिक्कीमवर हळूहळू वर्चस्व ब्रिटिशांनी वाढवत नेलं. या व्यतिरिक्त भारत तिबेट व्यापारावरील जे जकातीचे अधिकार आहेत ते त्या ठिकाणी ब्रिटिशांना मिळाले. त्यानंतर 1886 मध्ये तिबेटी लोकांनी सिक्कीमवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करताच इंग्रजांनी तिबेटी लोकांविरुद्ध देखील कारवाई सुरू केली. पुढे स्वतंत्र मुद्दा आहे, तिबेट विरुद्ध ब्रिटिशांनी कशा पद्धतीने कारवाई सुरू केली याच्यावर स्वतंत्र मुद्दा आहे. म्हणजे ज्यावेळी तिबेट या देशानं सिक्कीमवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात देखील ब्रिटिशांनी कारवाई सुरू केली. पुढं 1890 मध्ये ब्रिटिश आणि चीन यांच्यामध्ये एक तह झालता आणि त्या तहानुसार मुळात या सिक्कीम प्रांताला चीन देशाच्या सीमा देखील जोडलेल्या आहेत. त्याच्यामुळे साहजिकच चीन देशाचा हस्तक्षेप या सिक्कीम प्रांताच्या बाबतीत होणं स्वाभाविक होतं आणि त्यामुळं 1890 मध्ये ब्रिटिश आणि चीन या दोन देशामध्ये जो तह झालता त्या तहानुसार सिक्कीम इंग्रजांचं एक संरक्षित राष्ट्र असल्याचं मान्य करण्यात आलेलं होतं. दार्जिलिंग परिसरात जे चहाचे मळे होते ते देखील ब्रिटिशांनी संरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि ते संरक्षित ठेवण्याच्या हेतूनं सिक्कीमला मध्यगत राष्ट्र किंवा त्याला इंग्लिशमध्ये बफर झोन असं म्हणतात, तर ते एक मध्यगत राष्ट्र आहे ब्रिटिशांचं,
अशा पद्धतीनं त्या सिक्कीमला बफर झोनमध्ये रूपांतरित केलं. बफर झोन त्याचा तयार केला आणि त्याचं अंतर्गत प्रशासन आणि परराष्ट्र धोरण जे आहे ते इंग्रजांनी पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात ठेवलं. अर्थात एक स्वतंत्र राज्य म्हणून सिक्कीमचा दर्जा त्या ठिकाणी ब्रिटिशांनी तसाच ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे भौगोलिक दृष्टिकोनातून जे त्याचं ते ठेवलं, पण बफर झोन त्याला तयार करून तिथले जे चहाचे मळे होते त्यावर आपलं वर्चस्व नेहमीच कसं राहील या अनुषंगाने ब्रिटिशांनी तिथले अंतर्गत प्रशासन कसं चालवलं जावं आणि परराष्ट्र धोरण कसं असावं याविषयीचे जे निर्णय आहेत ते पूर्णपणे ब्रिटिशांनी स्वतःच्या ताब्यात त्या ठिकाणी घेतलेले होते. 1975 मध्ये सिक्कीम जनतेनं भारतीय संघराज्यात विलीन होण्याच्या बाजूने मतदान केलं आणि त्यामुळं आज घटक राज्य स्वरूपात सिक्कीम राज्य आपल्याला दिसेल. म्हणजे आज भारतात जे वेगळे घटक राज्य आहेत त्या घटक राज्यांपैकी एक सिक्कीम भारताचं महत्त्वाचं राज्य आहे. 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यात ब्रिटिशांनी ज्यावेळी स्वातंत्र्य दिलं त्यावेळी स्वातंत्र्याचा मसुदा तयार करताना त्या ठिकाणी ज्या घटक राज्याला किंवा जे त्यावेळचे राज्यकर्ते होते त्यांना भारतीय संघराज्यात विलीन व्हायचं की त्यांचं स्वतःचं अस्तित्व वेगळं ठेवायचं याविषयीची अनुमती त्यावेळी दिलेली होती. तर त्यात सिक्कीमच्या बाबतीत 1975ला त्या ठिकाणी निर्णय झाला, मतदान घेण्यात आलं की सिक्कीमनं कोणत्या देशात कोणत्या संघराज्यात सामील व्हावं. तर तिथं बहुमताच्या आधारे सिक्कीमच्या जास्तीत जास्त लोकांनी भारताच्या बाजूनं वोटिंग केलं, मतदान केलं की आम्हाला भारतीय संघराज्यात विलीन व्हायचं आहे. आणि त्यामुळे 1975 पासून भारतातलं एक महत्त्वाचं घटक राज्य म्हणून सिक्कीमला त्या ठिकाणी दर्जा मिळाला. या पद्धतीनं सिक्कीमची माहिती आपल्याला अभ्यासता येईल. इथं नकाशा दिलाय बघा तुम्हाला सिक्कीमचा. तुमच्या लक्षात येईल सेंटरला सिक्कीम दिसतंय. हा पूर्ण प्रांत सिक्कीमचा आहे. इथं बघा त्याच्या बाजूच्या सीमा जर तुम्ही पाहिल्या, मगाशी मी भौगोलिक स्थान सांगितलं होतं, पुस्तकात देखील तुमच्या दिलेलं आहे भौगोलिक स्थान. एका बाजूला नेपाळ आहे पहा, तिबेट आहे, चायनाची बाउंड्री देखील आहे. इकडं उजव्या बाजूला देखील चायनाची बाउंड्री आहे, तिबेटची बाउंड्री तुम्हाला दिसते. त्यानंतर त्याच्या पुढच्या बाजूला खालच्या बाजूला अगदी खालची बाजू तुम्ही उजव्या बाजून जर दृष्टिक्षेप टाकला तर भूटान देखील त्या ठिकाणी देश आहे. बघा इथं तुमच्या लक्षात येईल, मार्क करून दाखवतो म्हणजे कळेल. तर भूटान आहे, इथं वेस्ट बंगाल आहे, त्यानंतर इथं तिबेट आहे, त्यानंतर पुढं ही सगळी चायनाची बॉर्डर आहे इकडली चायना देश. त्यानंतर पुढं इकडं नेपाळ जो मागच्या व्हिडिओ मुद्द्यामध्ये आपण त्या ठिकाणी हिमालयाच्या कुशीत वसलेला देश याच्याविषयी माहिती पाहिली तो नेपाळ. या पद्धतीनं ही सिक्कीमचं भौगोलिक स्थान या ठिकाणी आहे आणि इथं ब्रिटिशांनी आपलं वर्चस्व जे आहे ते प्रस्थापित केलं. यानंतर पुढचा जो मुद्दा या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे, तिसऱ्या उपमुद्द्यातील आपण आशिया खंडातील जे छोटे मोठे देश आहेत, भारताच्या सीमेलगत असलेले देश म्हणू आपण त्यांना, तिथं ब्रिटिशांनी कशा पद्धतीनं स्वतःचं वसाहतीकरण केलं, वसाहतवाद स्वतःचं चालवला त्याविषयी आपण माहिती या ठिकाणी पाहतोय. त्याच्यामध्ये आपण म्यानमार पाहिलंय, नेपाळ पाहिलंय, आत्ताच्या मुद्द्यात आपण सिक्कीम पाहिलंय आणि यानंतर पुढचा छोटा देश त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत, भूटान. प्रामुख्याने याचं भौगोलिक स्थान दिलंय, थोडक्यात मुद्दे दिलेले आहेत. खरं तर हे स्थान जे आहे भौगोलिक स्थान या भूटान देशाचं तर भारताच्या उत्तर सीमा भागात आणि सिक्कीमच्या पूर्वेला असलेला देश म्हणजेच भूटान देश त्या ठिकाणी आहे. भौगोलिक महत्त्व जाणून मुळात या भूटानला एक नैसर्गिक साधन संपत्ती लाभलेली आहे, त्याचं भौगोलिक महत्त्व खूप आहे आणि त्या अनुषंगाने या देशाचं भौगोलिक महत्त्व लक्षात घेऊन ब्रिटिश गव्हर्नर जनरल वॉर्न हेस्टिंग्स यांना भूटानबरोबर मैत्री संबंध प्रस्थापित केले. यापूर्वी देखील मी बऱ्याचदा हा मुद्दा सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ब्रिटिश लोक खूप मुत्सद्दीगीर होते. त्या ठिकाणी एखाद्या भूभागामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करताना ते साम दाम दंडभेद या नीतीचा वापर नेहमीच करायचे. जसं शक्य होईल काही भूभागाबरोबर तिथल्या राज्यकर्त्याबरोबर प्रत्यक्ष लढाई करून, संघर्ष करून, गोड बोलून, मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून त्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अनुषंगाने भूटान देशासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न ब्रिटिश गव्हर्नर जनरल वॉर्न हेस्टिंग्स यानं केलेला होता आणि तिथं
या पद्धतीनं आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आता मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाल्यामुळं त्याचा फायदा ब्रिटिशांना कसा झाला, तर बंगाल ते तिबेट हा जो भूटानमधून जाणारा व्यापारी मार्ग आहे तो ब्रिटिशांसाठी खुला झाला. परत जर आपण नकाशाकडे वळालो तर तुमच्या लक्षात येईल बघा, इथं नकाशामध्ये वेस्ट बेंगॉल या ठिकाणी आहे. इथं तुम्हाला दिसते बघा, इथं वेस्ट बेंगॉल आहे. व्यापार करत असताना सिक्कीम प्रांत जो आहे इथं बघा, भूटान इथं देश आहे आणि इथं तिबेट आहे. तर या भूटानमधून जो व्यापारी मार्ग आहे, तिबेटकडे जाणारा व्यापारी मार्ग, तो ब्रिटिशांसाठी सहजपणे उपलब्ध झाला. म्हणजे हा एक फायदा त्या ठिकाणी ब्रिटिशांना या मैत्री संबंधाचा त्या ठिकाणी घडून आला. 1841 मध्ये ॲशले एडेन या ब्रिटिश अधिकाऱ्याने भूटानच्या विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आणि 1865 मध्ये इंग्रज आणि भूटान युद्ध त्या ठिकाणी झालं. अर्थात युद्ध झाल्यानंतर दोन उभय राष्ट्रामध्ये भूटान आणि इंग्रज यांच्यामध्ये जो तह घडून आला, या तहानुसार भूटानने जिंकून घेतलेले प्रदेश ब्रिटिशांच्या हवाली करणे आणि त्या मोबदल्यात ब्रिटिशांनी भूटानच्या राजाला वार्षिक तनखा देणे, या दोन गोष्टी त्या ठिकाणी त्या तहात ठरल्या गेल्या. म्हणजे अगोदर वॉर्न हेस्टिंग्जनं त्या ठिकाणाचा प्रयत्न केला, पण नंतर ॲशले एडेनच्या काळात मात्र त्यांना आक्रमक पवित्रा घेतला आणि नंतर भूटान आणि इंग्रज यांच्यात युद्ध घडून आलं. युद्धात स्वाभाविक आहे इंग्रजांना विजय त्या ठिकाणी मिळाला आणि त्यामुळं एक तह ब्रिटिशांनी भूटानवर लादला. तो तह काय होता, तर भूटाननं जेवढे प्रांत जिंकून घेतलेले होते, प्रदेश जिंकलेले होते, ते ब्रिटिशांच्या हवाली करायचे आणि त्याच्या बदल्यामध्ये ब्रिटिशांनी भूटानच्या राजाला वार्षिक तनखा त्या ठिकाणी द्यायचा. अशा पद्धतीने दोन महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी ठरल्या. पुढे 1910च्या तहानुसार भूटानच्या राजाचं जे संरक्षण आहे, भूटानच्या राजानं संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाचे जे अधिकार आहे ते पूर्णपणे इंग्रजांकडे सोपवले आणि इंग्रजांनी भूटानच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ न करण्याचं मान्य केलं. म्हणजे बघा, इथं पण तुमच्या लक्षात येईल, ब्रिटिशांनी महत्त्वाच्या बाबी स्वतःकडे घेतल्या आणि आणखी परत एक गोष्ट स्पष्ट केली की आम्ही तुमच्या अंतर्गत कारभारात कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करणार नाहीत. पण मूळ जे आहे, ब्रिटिशांना जे मुख्य घटक अभिप्रेत होता तो मात्र 1910च्या तहात त्यांनी मंजूर करून घेतला. तो म्हणजे संरक्षण भूटानच्या राजाचं इंग्रज करतील आणि भूटानचे परराष्ट्र धोरण कशा स्वरूपाचं असावं, भूटाननं इतर देशांशी कशा पद्धतीनं वागावं किंवा काय निर्णय घ्यावेत इतर देशांच्या बाबतीत, ते पूर्ण अधिकार ब्रिटिशांनी स्वतःच्या अंकित त्या ठिकाणी ठेवले. म्हणजे अर्थात भूटानचा राजा नामधारी करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला. पुढं भारत आणि भूटान यांच्यामध्ये एक करार त्या ठिकाणी झाला. 8 ऑगस्ट 1949ला भारत आणि भूटान या दोन देशांच्या दरम्यान एक करार त्या ठिकाणी घडून आलेला होता. या करारानुसार भूटानचे परराष्ट्र धोरण आणि संरक्षणासंबंधीची जी धोरणं आहेत, यामध्ये भारताची जी भूमिका आहे ती सल्लागाराची त्या ठिकाणी राहील. अशा प्रकारचा एक करार भारत आणि भूटान यांच्यामध्ये त्या ठिकाणी घडून आला. यानंतर या तिसऱ्या उपमुद्द्यातला आशिया खंडातले जे छोटे छोटे देश आपण अभ्यासतो त्यामधला शेवटचा मुद्दा जो आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे तिबेट हा त्या ठिकाणी आहे. तिबेटचा जो प्रदेश आहे तो दलाई लामांच्या प्रभावाखाली होता. एक धर्मगुरू म्हणून दलाई लामांचं एक वर्चस्व, त्यांच्या विचाराचं वर्चस्व आज देखील आपल्याला पाहायला मिळतं. तर दलाई लामांच्या प्रभावाखाली हा तिबेटचा प्रदेश त्या ठिकाणी होता. रशियाला अटकाव करणे आणि स्वतःचा व्यापार वाढवणे यासाठी तिबेटवर वर्चस्व मिळवणं इंग्रजांना आवश्यक होतं. म्हणजे तिबेट का हवं होता ब्रिटिशांना, त्याचं कारण आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल बघा. एकतर रशिया हा देश कदाचित ब्रिटिशांना विरोधक देश ठरू शकतो, म्हणून त्याच्या एकूण कारवायांना अटकाव निर्माण करणं, त्यासोबत व्यापार, तर हा मुद्दा स्वाभाविक आहे. ब्रिटिशांनी ज्या ज्या ठिकाणी वसाहती प्रस्थापित केल्या त्या त्या ठिकाणी व्यापारी दृष्टिकोन ठेवलेलाच होता. असे दोन प्रमुख कारणं होते की ज्या कारणामुळे ब्रिटिश तिबेटकडे आकर्षित झालता.
लॉर्ड कर्झनच्या काळात इंग्रजांच्या फौजा तिबेटच्या राजधानीत म्हणजे अगदी ल्हासा हे एक शहराचं नाव आहे तिबेट प्रांतातल्या, तर त्या ल्हासापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या. म्हणजे ब्रिटिशांनी चांगल्या पद्धतीने किंवा मोठ्या पद्धतीनं तिबेटवर प्रस्थापित केलेलं होतं. 1907 मध्ये या तिबेट प्रांतावरून इंग्लंड आणि रशियात यांच्यात एक करार झाला. या दोन देशामध्ये तिबेटमधील चीनच्या वर्चस्वाला तत्वतः मान्यता त्या ठिकाणी देण्यात आली आणि त्यामुळे चीनला पुढील काळात तिबेटवर संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित करण्यास वाव त्या ठिकाणी मिळाला. म्हणजे इंग्लंड आणि रशिया या दोन राष्ट्रांमध्ये तो करार झाला आणि अर्थात तो चीनच्या हस्तक्षेपासंबंधी किंवा चीनच्या वर्चस्वासंबंधी होता. मुळात तिबेटचा प्रांत म्हणजे चीनचाच प्रांत असं आपण म्हणू शकतो आणि त्या अनुषंगाने चीनचं जे वर्चस्व आहे तिबेटवर, त्या वर्चस्व दोन्ही उभय राष्ट्राने म्हणजे इंग्लंडना देखील आणि रशियाना देखील या दोन्ही उभय राष्ट्रांना त्या ठिकाणी तत्वतः मान्यता दिली आणि त्यामुळे चीनला पुढील काळात तिबेटवर संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित करण्यास त्या ठिकाणी वाव मिळाला. या पद्धतीनं आशिया खंडातील जे वसाहतीकरण आहे किंवा वसाहतवाद आहे, युरोपीय वसाहतवाद, तो मुद्दा आपला या ठिकाणी संपतोय. फक्त एक मुद्दा आपल्याला या प्रकरणातला अभ्यासायचा बाकी राहिला आहे, तो म्हणजे आफ्रिका खंडातील युरोपीय. शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण तो जो मुद्दा आहे तो अभ्यासू. या ठिकाणी आपण थांबू. सर्वांचे धन्यवाद.